ही गोष्ट आहे त्या संतांची ज्याने कधी शास्त्र शिकले नाही, पण ज्याच्या वागणुकीमधून धर्म, सेवा आणि भक्तीची शिकवण मिळते. त्याचं नाव आहे श्री सद्गुरू संत बाळूमामा. एकेकाळची वेळ होती. बाळूमामा आपल्या मेंढ्यांसह एक अनोळखी गावात पोचले. गावकरी त्यांना ओळखत नव्हते. काही लोक म्हणाले, हा कोण साधा माणूस आहे, मेंढ्या घेऊन आलाय, झोपडीही नाही त्याच्याकडे. एक गरीब विधवा बाई होती. तिने बाळूमामांना आपल्या झोपडीत थांबायला सांगितलं. त्यांना दूध दिलं, खायला अन्न दिलं आणि त्यांच्या मेंढ्यांसाठी चाराही आणला. त्या बाईच्या घरात काही वर्षानुवर्ष दुष्काळी परिस्थिती होती. कोणी मदत करत नव्हतं. पण बाळूमामा झोपडीत आल्यापासून सुखशांती लाभू लागली. गाय दूध द्यायला लागली. घरात अन्नधान्य येऊन गेलं. गावकऱ्यांना हे समजलं की ज्यांना त्यांनी फाटक्या कपड्यात पाहिलं होतं तो कोणी साधा माणूस नाही, तो तर खरा संत होता. त्या गावात एक आजारी मुलगा होता. डॉक्टरांनी जणू की हारच मांडली होती. त्याची आई बाळूमामांकडे गेली. बाळूमामांचे पाय पकडले. न काही बोलता बाळूमामांनी त्या मुलाच्या डोक्यावरून हात फिरवला. सायंकाळपर्यंत तो मुलगा चालायला लागला होता. कोणताही औषधोपचार नाही, फक्त बाळूमामांच्या कृपेने, मामांच्या कृपेनं सारं काही चांगलं होऊ लागलं होतं. बाळूमामा कधी स्वतः प्रचार करत नव्हते. त्यांना कोणतेही मानपान नको होतं. ज्यांना गरज होती त्यांच्याकडे ती आपोआप पोहोचायचं. कधी स्वप्नात, कधी प्रत्यक्षात, कधी त्यांच्या मेंढ्यांच्या माध्यमातून. संतत्य हे कपड्यांमध्ये नसतं, संतत्य हे कृतीतून दिसतं. आणि बाळूमामांचं संपूर्ण जीवन हे भक्ती आणि सेवेचाच आदर्श आहे.